नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पॉलिटेक्निक फर्स्ट इयरचे ॲडमिशन फॉर्म्स कसे भरायचे. जसे की तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की पॉलिटेक्निकची ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट झालेली आहे. कालपासूनच वेबसाईट ॲक्टिव्ह झालेली आहे आणि 2 दिवसापूर्वी डेट्स स्टार्ट झाल्या होत्या. ठीक आहे, तर आता वेबसाईट पूर्ण रेडी आहे. चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण बघणार आहोत पॉलिटेक्निकचे ॲडमिशन फॉर्म्स कसे भरायचे. ठीक आहे, सर्वप्रथम तुम्हाला यायचं मित्रांनो तुमच्या क्रोम ब्राउझरवर किंवा गुगल ब्राउझर किंवा मायक्रोसॉफ्ट एज, जे कोणतं ब्राउझर तुम्ही यूज करत असाल त्या ब्राउझरवर सिम्पली तुम्हाला यायचं आहे. सिम्पली गुगलवर जाऊन सर्च करायचं आहे DTE महाराष्ट्र. ठीक आहे, DTE महाराष्ट्र किंवा DTE पॉलिटेक्निक किंवा पॉलिटेक्निक ॲडमिशन 2025-26 हे तुम्ही सर्च करू शकता. ठीक आहे, बघा इथे आल्यानंतर फर्स्ट लिंक तुम्हाला दिसेल डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र स्टेट इंडिया. ठीक आहे, या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, क्लिक केल्यानंतर असं इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल. तर सिम्पली त्या इंटरफेस ओपन झाल्यानंतर बघा तिथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसत असतील, जसं की लॉग इन असेल, न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन असेल, रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन असेल, ऑनलाईन सिस्टीम, नोटिफिकेशन, न्यूज, डाउनलोड्स, भरपूर सारे. ठीक आहे, वरती तुम्हाला एक टॅब पण दिसत असेल रजिस्ट्रेशन प्रोसेस फॉर 2025-26 इज स्टार्टेड. ठीक आहे, भरपूर सारे इथे ऑप्शन्स आहेत. जसं की साईडला तुम्ही ब्ल्यू फॉन्टमध्ये बघू शकतात की न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आहे, रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन आहे. ठीक आहे, वरती बघा एक टॅब असेल इम्पॉर्टंट डेट्स. ठीक आहे, इम्पॉर्टंट डेट्स म्हणजे काय माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो, तिथे तुम्हाला पूर्ण शेड्यूलचे डेट्स दिसतील की लाईक रजिस्ट्रेशन कुठून ते कोणत्या डेटपर्यंत आहे, पहिला गॅप कधी आहे, सेकंड गॅप कधी आहे, व्हेरिफिकेशन तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी आहे, या सगळ्या डिटेल्स तिथे दिलेले असतील. ठीक आहे, तर मी सजेस्ट करलं की त्या डेट्स तुम्ही लक्षात ठेवा, त्यानुसार तुम्हाला तो फॉर्म भरण्यात आणि कॅपराऊंड भरण्यात मदत होईल. ठीक आहे, सर्व डेट्स तुम्हाला माहिती करून घ्यायच्या. वाटलंच तर तुम्ही ते लिहून ठेवा कुठेतरी, म्हणजे कसं तुम्हाला ध्यानात राहील त्या डेटपर्यंत. आणि 16 जूनच्या आधी तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करून ठेवा, कारण की ॲट द लास्ट मोमेंट तुम्ही करायला जाशाल तर वेबसाईटचा कधी कधी इश्यू येऊ शकतो. ठीक आहे, चला सुरू करूया. बघा न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचं, म्हणजेच न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या नंबरवर क्लिक करायचं. बघा इथे आल्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं. ठीक आहे, त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघा असा टॅब ओपन होतो. असा टॅब ओपन झाल्यानंतर बघा कॅन्डिडेट फुल नेम, ईमेल ID, मोबाईल नंबर, स्टेट, डिस्ट्रिक्ट, पासवर्ड अँड कन्फर्म पासवर्ड असे ऑप्शन्स तुम्हाला भरायचे आहेत. ठीक आहे, तर कॅन्डिडेट फुल नेम म्हणजे तुमचं पूर्ण नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. बघा हे जे नाव असेल ते तुमचं नाव, वडिलांचं नाव आणि मग सरनेम असं नसेल. जसं की तुमच्या SSC मार्कशीटवर नाव येणार आहे, म्हणजेच तुमचं पहिले सरनेम असेल, मग तुमचं नाव असेल आणि मग तुमच्या वडिलांचं नाव असेल. या पॅटर्नमध्ये तुम्हाला तिथे नाव एंटर करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मेल ID एंटर करायचं आहे. मेल ID तुमचा चालू असला पाहिजे, त्याचं स्टोरेज फुल नसलं पाहिजे याची तुम्ही काळजी घ्या. त्यावर मेल्स आले पाहिजेत याचीही तुम्ही काळजी घ्या. सेम मोबाईल नंबरच्या बाबतीत पण तुम्हाला चालू मोबाईल नंबर द्यायचा, ज्याच्यामध्ये रिचार्ज असेल किंवा आईचा वडिलांचा दिला तरी चालेल, किंवा तुमच्याकडे तुमचा पर्सनल मोबाईल नंबर असेल तरीही चालेल. ठीक आहे, फक्त तो नंबर चालू असला पाहिजे या हिशोबाने द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. आता मी इथे सर्व माझं करून घेतोय. ठीक आहे, बघा त्याच्यानंतर पासवर्ड इथे तुम्हाला एंटर करायचं आहे. मी सजेस्ट करेल की पासवर्ड तुम्ही शॉर्ट आणि सिम्पल ठेवा, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. पासवर्ड हा तुमचा 7 ते 15 कॅरेक्टर्सपर्यंत असला पाहिजे, ज्याच्यामध्ये तुमचे नंबर्स असले पाहिजे, एक स्पेशल सिम्बॉल असलं पाहिजे आणि लेटर्स असले पाहिजे. ठीक आहे, या सगळ्यांचं कॉम्बिनेशन त्यात असलं पाहिजे. ठीक आहे, असं पासवर्ड तुम्हाला एंटर करून घ्यायचं आहे. 2 वेळा तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर खाली दिलेल्या रजिस्टर बटनावर क्लिक करायचं. ठीक आहे, जसं तुम्ही त्या रजिस्टर बटनावर क्लिक करशाल तुमच्या मोबाईल नंबरवर OTP जाईल. ठीक आहे, तर तो OTP सिम्पली तुम्हाला तिथे एंटर करून घ्यायचा आहे. बघा वरती पण दिलेला आहे एंटर द OTP विच रिसिव्ड ऑन युअर मोबाईल नंबर, म्हणजे तो तुम्ही मोबाईल नंबर दिला आहे त्या मोबाईल नंबरवर तुमचा OTP जाईल. ठीक आहे, तो OTP तुम्हाला इथे एंटर करून द्यायचा आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर बघा थँक्यू फॉर रजिस्टरिंग फॉर ॲडमिशन टू फर्स्ट इयर पोस्ट SSC डिप्लोमा टेक्निकल कोर्सेस इन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी फॉर अकॅडमिक इयर 2025-26.
आणि खाली तुमचं नाव येईल. ठीक आहे. त्या नावासोबतच तुम्हाला एक लॉग इन आय डी, जसं की युजर आय डी म्हणतात, ते तुम्हाला जनरेट होऊन येईल. ठीक आहे. आणि पासवर्ड जो तुम्ही एंटर केलेला असेल तोच तुमचा पासवर्ड असणार आहे. हा लॉग इन आय डी किंवा युजर नेम तुम्हाला नीट लिहून ठेवायचा आहे, किंवा तुम्ही याचा फोटो किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, क्लिक हिअर फॉर लॉग इन अँड फिल ऑर कन्फर्म युअर इन्फॉर्मेशन. ठीक आहे. तर त्या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. जर तुम्ही लॉग आउट झाला असाल तर तुम्ही दिलेल्या तुमच्या लॉग इन आय डी पासवर्डवरून तुम्ही लॉग इन पुन्हा करू शकता. ठीक आहे. बघा, तुम्ही पुन्हा लॉग इन पेजवर या. ठीक आहे. लॉग इन पेजवर बघा, युजर नेम आणि पासवर्ड एंटर करायचं. युजर नेम जे आहे तुमचं DEN25, या समोरचे जेवढे डिजिट असतील तुमच्या युजर नेममध्ये तेवढेच तुम्हाला लॉग इन मध्ये एंटर करायचे. आणि पासवर्ड तुम्ही जो रजिस्ट्रेशनच्या वेळी टाकला असेल तोच पासवर्ड तुम्हाला इथं एंटर करायचा आहे. बघा, कॅप्चा तुम्हाला इथं दिलेला असेल, कॅप्चा जो काही दिलेला असेल एक सॉल्युशन ते तुम्हाला सॉल्व्ह करून कॅप्चामध्ये एंटर करायचं आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. लॉग इन झाल्यानंतर बघा, असा इंटरफेस तुमच्या समोर येईल. यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता इथे नीट लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे. पहिला ऑप्शन जो आहे तो ई सिक्युरिटीचा आहे आणि दुसरा जो आहे तो फिजिकल सिक्युरिटीचा आहे. तर याचा डिफरन्स असा की ई सिक्युरिटी म्हणजे की ऑनलाईन तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार, की म्हणजे तुम्ही ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करणार, त्याच्यानंतर मग ते जिथे कुठे सेंटर असेल त्या सेंटरवर तुमचे ऑनलाईन डॉक्युमेंट दिसणार. तुम्हाला कुठेही जायची गरज नसणार. तिथे ते तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करणार आणि ते अप्रुव्हल, जर डॉक्युमेंट योग्य असेल तर अप्रुव्हल देणार, नाहीतर रिजेक्ट करतं. ठीक आहे. ही पूर्ण प्रोसेस ऑनलाईन होणार. त्याच्यात तुम्हालाही कळणार नाही की कोण व्हेरिफिकेशन करते कोण नाही, जास्त ऑनलाईन पद्धतीने व्हेरिफिकेशन होईल. आणि सेम दुसरा ऑप्शन असा आहे फिजिकल सिक्युरिटीचा, की ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व डॉक्युमेंट घेऊन तुमच्या नियरेस्ट जे पॉलिटेक्निक कॉलेज असेल किंवा जे सेंटर अलॉट केलेले असतील त्या सेंटरवर तुम्हाला सगळे फिजिकल डॉक्युमेंट घेऊन जायचे. तुमचा फिल केलेला ॲप्लिकेशन फॉर्म घेऊन जायचा आहे. तो तिथे गेल्यानंतर ते पूर्ण डॉक्युमेंट तुमचे फिजिकली बघतील आणि बघितल्यानंतर ते अप्रुव्हल देतील. ठीक आहे. असे हे 2 ऑप्शन आहेत. तर मी सजेस्ट केलं की दोन्ही ऑप्शन्स तुम्ही नीट व्यवस्थित चूज करा. बघा, फिजिकल सिक्युरिटीमध्ये तुम्हाला एक स्लॉट बुकिंग सारखं एक ऑप्शन येईल, की ज्या दिवशी तुम्ही एक तिथे डेट डिसाईड करू शकता, टायमिंग डिसाईड करू शकता. त्या टायमिंगला त्या डेटला तुम्हाला त्या सेंटरवर जावं लागेल तुमचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन प्लस तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म घेऊन. जर त्यात एकही डॉक्युमेंट कमी असेल किंवा काही मिस्टेक्स वगैरे असतील तर ते रिजेक्ट करतात. ठीक आहे. तर याची तुम्ही काळजी घ्यायची की तुम्ही सगळं ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करताना पण आणि फिजिकल घेऊन जाताना पण ओरिजिनल डॉक्युमेंट ठेवायचे. ठीक आहे. बघा, त्याच्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन चूज करायचा आहे आणि कुठलाही तुम्ही चूज करू शकता. ई सिक्युरिटी चूज करू शकता, फिजिकली चूज करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला खाली दिलेला सेव्ह मोड या बटनावर क्लिक करायचं. ठीक आहे. ते केल्यानंतर बघा, जर तुम्ही फिजिकल केलं असेल, ठीक आहे, याच्यामध्ये आपण ई सिक्युरिटी करतोय, बट जर तुम्ही फिजिकल केलं असेल तर तुम्हाला नेक्स्ट स्टेपमध्ये तुमचं डिस्ट्रिक्ट विचारलं जाईल, फॅसिलेशन सेंटरचे ऑप्शन्स दिले जातील आणि स्लॉट डेट दिले जातील. ठेवू शकतो. ठीक आहे. आणि सेम नेक्स्ट स्टेप आहे की स्लॉट बुकिंग. तर स्लॉट बुकिंग म्हणजे मला डेट बुक तिथे करायची. तर मी डेट, मला ज्या डेटला मी अवेलेबल आहे किंवा ज्या डेटला मी फ्री आहे त्या डेटवर मी क्लिक करेन. बघा, मग खाली त्या डेटवर क्लिक केल्यानंतर बघा खाली भरपूर सारे ऑप्शन्स अवेलेबल होतील तुम्हाला, जसे की टायमिंगचे स्लॉट असतील ते. त्या टायमिंगच्या स्लॉटमध्ये म्हणजे तुम्ही कोणत्या टायमिंगला तिथे जाऊ शकता त्या टायमिंगनुसार तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं. ठीक आहे. जसं की तुम्ही सिलेक्ट केलं की तुम्हाला कोणत्या टायमिंगला अवेलेबल आहे, सिम्पली त्या स्लॉटवर क्लिक करून सिलेक्ट स्लॉट या बटनावर क्लिक करायचं खाली. ठीक आहे. सिलेक्ट स्लॉट क्लिक केल्यानंतर बघा तुमची पूर्ण इन्फॉर्मेशन तिथे दिलेली असेल. आता तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. तुम्ही फिजिकली करू शकता, ई सिक्युरिटी करू शकता. नो वरी, ई सिक्युरिटीमध्ये पण जास्त काही इश्यू नसतो. जर तुमचे डॉक्युमेंट क्लिअर असतील तर तुम्हाला काहीच घाबरण्याची गरज नाही आहे. तुम्ही सिम्पली कसंही करू शकता तरी ते अप्रूव्ह होणारच. ठीक आहे. त्यानंतर बघा, जसं फिजिकल तुम्ही सिलेक्ट केला की तुम्हाला खाली तुमच्या कोऑर्डिनेटरचं जे नाव असेल किंवा त्यांचा मोबाईल नंबर असेल तो तुम्हाला दिला गेलेला असेल, जेणेकरून तुम्हाला काही अडचण आलीच तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. ही फॅसिलिटी ई सिक्युरिटीच्या टॅबमध्ये नसते. ठीक आहे. तर तुम्ही जो कोणता टॅब सिलेक्ट करशाल तो विचार करून व्यवस्थित सिलेक्ट करा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, पुन्हा तिथे आल्यानंतर बघा अपडेट मोड तुम्हाला ऑप्शन असतो. किंवा समजा तुम्ही जर पहिले फिजिकल सिक्युरिटी केलं नंतर तुम्हाला वाटतं की नाही ई सिक्युरिटीज करायचं, तुमचं नाही जमणार जायला फिजिकली, तर तुम्ही तिथे ई सिक्युरिटी पण करू शकता. नो वरीज. ठीक आहे. तुम्ही नंतर ते अपडेट करू शकता. नंतर तुम्हाला सेम ठेवायचं असेल फिजिकल तर खाली बघा प्रोसीड फर्दर टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म हा एक ऑप्शन असेल. त्या ऑप्शनवर सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पुढच्या प्रोसेसकडे जायचं आहे. ठीक आहे.
तर बघा त्या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा समोर ऑप्शन येईल की तुम्ही महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट आहात की आउटसाइड महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट आहात, म्हणजे कॅन्डिडेटचा टाईप तुमचा ABCDE, तुम्ही कोणत्या टाईपचे कॅन्डिडेट आहात हे तुम्हाला तिथे क्लिक करावं लागेल सिम्पली. ठीक आहे, तर तिथे तुम्ही व्यवस्थित पूर्ण रीड करू शकतात की महाराष्ट्र स्टेट आहे की महाराष्ट्राच्या बाहेरचे आहे किंवा भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, तर सिम्पली जे महाराष्ट्राचे विद्यार्थी असतील त्यांनी सिम्पली टाईप ए सिलेक्ट करायचं आहे, जे की महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट आहेत. ठीक आहे, त्यांनी तो सिलेक्ट करायचा आणि खाली स्क्रोल करायचं आहे आणि खाली स्क्रोल केल्यानंतर बघा तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल सेव्ह अँड प्रोसीड. ठीक आहे, सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं आहे सिम्पली. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट टॅबवर जाल. नेक्स्ट टॅबवर बघा होम डिस्ट्रिक्ट डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहेत, म्हणजे तुम्ही SSC कोणत्या डिस्ट्रिक्टमधून पास केली आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. सेम तुम्ही कोणत्या तालुक्यातून SSC पास आउट आहेत ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, ते सिलेक्ट करून घेतलं की त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या स्कूलचं नाव आणि ॲड्रेस इथं टाकून घ्यायचं आहे. ठीक आहे, तुमच्या स्कूलचं जे काही नाव असेल तुमच्या TCवर जे आहे किंवा तुमच्या बोनाफाईडवर जे आहे ते नाव तुम्हाला ते टाकून घ्यायचं आहे आणि सेम तुम्हाला ॲड्रेस असेल तर ॲड्रेस हे टाकून घ्यायचं शॉर्टमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली बघा सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं. ठीक आहे, तुमचं तोही टॅब फिल झालेला आहे. तुम्ही नेक्स्ट टॅबवर याल. नेक्स्ट टॅबवर बघा रिझर्वेशन डिटेल्स तुम्हाला विचारले गेले, म्हणजे तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून येतात, तुमची जी कॅटेगरी आहे ती जनरल आहे की रिझर्वड आहे. बघा तुमची जी कॅटेगरी आहे ती जनरल आहे की रिझर्वड आहे हे तुम्हाला विचारलं आहे. ज्यांची कॅटेगरी जनरल आहे त्यांनी जनरल सिलेक्ट करायचं आहे, ज्यांची कॅटेगरी रिझर्वड आहे त्यांनी रिझर्वड सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, डू यू बिलॉंग टू इकॉनॉमिकल विकर सेक्शन. जर तुम्ही जनरल सिलेक्ट करताय तर तुम्हाला आणखी एक ऑप्शन येईल की डू यू बिलॉंग टू इकॉनॉमिकल विकर सेक्शन्स, म्हणजेच तुमचं EWS आहे का. ठीक आहे, जर तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करावं द्यायचं आहे. आणि जर तुम्ही रिझर्वड सिलेक्ट करताय तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात ते तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आहे किंवा तुमची कोणती कास्ट आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा जर तुम्ही सेम त्याच्यानंतर बघा तुम्हाला त्याच्यानंतर बघा जर तुम्ही रिझर्व सिलेक्ट करताय तर तुम्हाला तुमची कास्ट तिथे खाली निवडायची आहे आणि त्याच्यानंतर त्या कास्टचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का हे तुम्हाला तिथे सांगायचं आहे. ठीक आहे, जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर चांगली गोष्ट आहे, ते तुम्हाला येस करायचं आहे. आणि त्याच्यानंतर कुठून ते इश्यू कोणाकडून झालं आहे, जसं की DY कलेक्टर असेल, लँड ॲक्विजिशन ऑफिसर असेल, सब डिव्हिजन असेल, तहसीलदार असेल, हे कोणाकडून अप्रूव्ह केलेलं आहे हे तुम्हाला तिथे सांगायचं आहे. ठीक आहे, तर बघा आपण इथे सिलेक्ट करतो सगळं डिटेल्स. त्याच्यानंतर बघा सिलेक्ट द कास्ट टू विच यू बिलॉंग, म्हणजे तुमची कास्ट सिलेक्ट करायची. म्हणजे OBC अंडर भरपूर कास्ट येतात, PGNT अंडर भरपूर कास्ट येतात, तर तुम्ही जे सिलेक्ट करताय त्याच्या अंडर तुमची कोणती कास्ट आहे, सब कास्ट, हे तुम्हाला सिलेक्ट करायचं. ठीक आहे, तर इथे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत, तुम्ही त्यानुसार किंवा तुमच्या ज्या कास्ट सर्टिफिकेटवर जी कास्ट असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची. ठीक आहे, बघा खाली दिलेलं आहे तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा जे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे असेल ते तुमचं 31/3/2026 या तारखेपर्यंत व्हॅलिड असलं पाहिजे. जर ते व्हॅलिड नसेल तर मी सांगेल की एक न्यू काढून घ्या लवकरात लवकर, आणि जर तुम्ही न्यूज काढलं असेल तर ऑफकोर्सली ते व्हॅलिड असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा खालचं ऑप्शन आहे की पर्सन विथ डिसेबिलिटीज डिटेल्स. बघा आर यू अ पर्सन विथ डिसेबिलिटीज, म्हणजे तुम्ही आपण दिव्यांग आहात का हे सिम्पली विचारलंय. जर तुम्ही दिव्यांग असाल तर हो करायचंय आणि नसेल तर नो करायचंय. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर तुम्हाला विचारलंय की पालक संरक्षण कर्मचारी आहेत, म्हणजेच तुमचे वडील डिफेन्समध्ये आहेत का, तुमचे आई वडील हे दोघांपैकी जर कोणी डिफेन्समध्ये असेल तर तुम्हाला हो करायचंय, नसेल तर नो करायचंय. ठीक आहे, आर यू ऑर्फन, म्हणजे तुम्ही अनाथ असाल तर तुम्हाला हो करायचंय किंवा नो करायचंय. येस ऑर नो ह्या दोन्हीपैकी तुम्हाला सिलेक्ट करायचंय. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा द कॅन्डिडेट मस्ट बी इंडियन नॅशनल, you are required to scan and upload any one of the following document as a proof of nationality. बघा आता प्रूफ ऑफ नॅशनॅलिटीसाठी तुम्हाला खालीलपैकी एक प्रूफ द्यावा लागेल, जसं की इंडियन नॅशनॅलिटी ऑफ द कॅन्डिडेट, म्हणजेच तुमचा एज नॅशनॅलिटी किंवा डोमिसाईल हे सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे, किंवा स्कूलची TC जे की सर्वांना भेटेलच आणि असेलच सर्वांकडे, हे तुमच्याकडे असले पाहिजे. त्याच्यानंतर जर पासपोर्ट तुमच्याकडे असेल तर पासपोर्ट हे तुम्ही अपलोड करू शकता, किंवा जर बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही बर्थ सर्टिफिकेट अपलोड करू शकता. ठीक आहे, तर तुमच्याकडे या चारीपैकी जे कोणतं सर्टिफिकेट अवेलेबल असेल किंवा जे कोणतं डॉक्युमेंट अवेलेबल असेल ते तुम्हाला इथे
सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, जसं की बघा इथे मी सिलेक्ट करून घेतलं आणि त्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, सेव्ह अँड प्रोसीड क्लिक केल्यानंतर बघा तुमची SSC मार्कचे डिटेल्स विचारले जाते. ठीक आहे, तो सर्वप्रथम तुम्हाला नेम ऑफ द SSC बोर्ड म्हणजे तुमच्या SSC बोर्डचं नाव काय होतं. ठीक आहे, तर सिम्पली महाराष्ट्र बोर्ड असणार आहे. ज्यांचं वेगळं असेल त्यांनी वेगळं सिलेक्ट करायचं, भरपूर ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, तर आपल्या इथे महाराष्ट्र बोर्ड होतं म्हणून मी महाराष्ट्र बोर्ड सिलेक्ट करतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर विचारलंय SSC इयर पासिंग म्हणजे कोणत्या वर्षी तुम्ही पास झालात. ठीक आहे, तर तुम्ही फ्रेशर आहात 2025 सिलेक्ट करायचं आहे. तर तुम्ही रिपीटर असाल तर 2025 रिव्हॉल्युशन हे तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. ठीक आहे, तुम्ही तुमच्या 10th पासचा इयर तुम्हाला तिथे टाकायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा SSC पासिंग स्टेटस म्हणजे तुम्ही पास झालात की फेल झालात. ठीक आहे, तर ऑटोमॅटिकली तिथे पास येऊन जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर फुल नेम हे तुमचं ऑटोमॅटिकली डिटेक्ट होऊन जाईल. त्याच्यानंतर नेम ऑफ द कॅन्डिडेट मदर म्हणजेच तुमचं आईचं नाव इथे टाकून घ्यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, जे काही तुमच्या TCवर असेल किंवा मार्कशीट किंवा हॉल तिकीटवर जे असेल ते तुम्हाला इथे नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा SSC सीट नंबर तुम्हाला इथे विचारला गेलेला आहे. तर SSC सीट नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे, SSC सीट नंबर इथे टाकून घेतला. त्याच्यानंतर बघा खाली फिल SSC मार्क्स डिटेल्स, तुम्हाला तुमचे मार्क्स इथे भरायचे जे की तुमचा रिझल्ट असेल, तुम्ही ऑनलाईन बघितला असेल किंवा तुमच्याकडे जर ऑफलाईन रिझल्ट आलेला असेल तर तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा. ठीक आहे, SSC म्हणजे मॅथ्सचे मार्क तुम्हाला टाकायचे. मार्क्स ऑफ 10 म्हणजे तुम्हाला किती पडलेत, आउट ऑफ म्हणजे 100 टाकायचे. ऑटोमॅटिकली पर्सेंटेज पुढे येऊन जातील. सेम अशाच प्रकारे तुम्हाला मॅथ्स, सायन्स, इंग्लिश तिन्ही सब्जेक्टचे मार्क्स टाकून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर लास्टला आहे SSC ॲग्रिगेट्स म्हणजे टोटल मार्क्स तुम्हाला टाकायचे, तुम्हाला किती पडले. त्याच्यानंतर मार्क्स आउट ऑफमध्ये तुम्हाला 500 टाकायचे. त्याच्यानंतर पर्सेंटेज ते ऑटोमॅटिकली डिटेक्ट करून घेईल. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा खाली ऑप्शन आहे SSC टेक्निकल. तुमचं SSCला टेक्निकल होतं का. टेक्निकल हा एक सब्जेक्ट असतो जो की हिस्ट्रीला ऑरमध्ये असतो काही काही स्कूल्समध्ये. ठीक आहे, तर तुमचं जर टेक्निकल असेल तर तुम्हाला येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. इंटरमिजिएट ग्रेड किंवा ड्रॉइंग स्टेटस म्हणजे तुम्हाला SSCमध्ये मार्कशीटमध्ये किंवा मार्क्समध्ये इंटरमिजिएटचं काही बेनिफिट घेतला आहे का. जसं तुम्ही एलिमेंटरी इंटरमिजिएट दिली असेल तर त्याचा एक मार्क्स बेनिफिट भेटतो 10th मध्ये. ठीक आहे, जर तुम्ही तो दिला असेल तर येस करायचं किंवा नो करायचं. ठीक आहे, जर तुम्ही SSC म्हणजेच 12वी नंतर किंवा ITI नंतर जर हा पॉलिटेक्निकचा फॉर्म भरत असाल तर तुम्हाला खालचा हे ऑप्शन्स सिलेक्ट करायचे, जसे की 12 किंवा HSC नॉट ॲप्लिकेबल किंवा फेल्ड, पास विथ सायन्स. जर तुम्ही सायन्स 12वी करून हे करत असाल तर पास विथ सायन्स किंवा पास विथ ITI असं तुम्हाला करावं लागेल. आणि जर नसेल तर नॉट ॲप्लिकेबल किंवा फील्ड हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. खास कोणासाठी की ज्यांनी 10th केली आणि त्यांना पॉलिटेक्निकला ह्याच वर्षात म्हणजे जे फ्रेशर होते 10thला आणि जे पॉलिटेक्निकला ॲडमिशन घ्यायचं त्यांनी सिम्पली फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, नॉट ॲप्लिकेबल ऑर फेल्ड. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा खाली दिलं आहे ITI स्टेटस. ठीक आहे, ITI स्टेटस म्हणजे तुम्ही ITI केला आहात का. जर तुम्ही केलं असेल तर येस करायचं, नसेल केलं तर नो करायचं. ठीक आहे, सिम्पली नो केल्यानंतर बघा खाली सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं. ठीक, इथं कन्फर्मेशन करेल, ओके करायचं. त्याच्यानंतर बघा ओके केल्यानंतर बघा नेक्स्ट टॅब ओपन होईल पर्सनल इन्फॉर्मेशनचा. पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये बघा तुमचं फुल नेम येऊन जाईल, तुमचं आईचं नाव येऊन जाईल. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्हाला विचारलं जाईल. डेट ऑफ बर्थ जी तुमच्या आधार कार्डवर असेल तीच तुम्हाला इथे एंटर करायची आहे. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला पुढे अडचण येणार नाही. ठीक, त्याच्यानंतर तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं फॅमिली ॲन्युअल इन्कम तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. जे काही तुमचे इन्कम सर्टिफिकेटवर असेल ते तुम्ही इन्कम त्या रेंजमध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला रिलिजन म्हणजे धर्म इथे सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर बघा मदर टंग तुम्ही घरी कुठली भाषा बोलता तुमची मदर टंग तुम्हाला सिम्पली इथे सिलेक्ट करून घ्यायची. त्याच्यानंतर बघा डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर TFWS. ठीक आहे, TFWS सीटसाठी जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर तुम्हाला येस करायचं आहे, नसेल करायचं तर नो करायचं आहे. सिम्पली हे बेनिफिट जे आहे ते ओपन आणि OBC कॅटेगरीवाल्यांना भेटतं. जरी तुम्ही तिथं त्या 2 कॅटेगरीमधून नसाल आणि जरी तुम्ही येस केलं तरी तुम्हाला ते बेनिफिट नाही भेटणार, त्याचं काही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही. ठीक आहे, तुम्ही सिम्पली त्याच्यावर येस किंवा नो करू शकता. आणि ज्यांनी OBC किंवा जनरलमधून फॉर्म भरतात मी पर्सनली सजेस्ट करेल की तुम्ही येस करून ठेवा. जर TFWS थ्रू लागलाच तर छान होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर कम्युनिकेशन डिटेल्स तुम्हाला खाली टाकायचे आहेत. आर यू फ्रॉम रूरल और अर्बन एरिया. जर तुम्ही रूरलमधून येत असेल तर रूरल करायचं आहे, अर्बनमधून यायचं असेल तर अर्बन करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा ॲड्रेस तुम्हाला इथं विचारला जाईल, तर मी सजेस्ट करेल ॲड्रेस पण तुम्ही सेम तुमच्या आधार कार्डवरचं टाका. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला स्टेट विचारलं जाईल, स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर गाव सिलेक्ट करायचं आहे.
आणि त्यानंतर तुमचा पिनकोड एंटर करायचा. पिनकोड पण जो तुमच्या आधार कार्डवर असेल तोच. ही पूर्ण इन्फॉर्मेशन जी तुमच्या आधार कार्डवर दिलेली असेल तीच तुम्हाला एंटर करायची. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला पुढे अडचण येणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये बघा मोबाईल नंबर तुमचा ऑटोमॅटिकली डिटेक्ट होऊन जाईल, जो की तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळी फिल केला असेल. ठीक आहे, सेम ईमेल आय डी पण तुमचा डिटेक्ट होऊन जाईल, कारण की तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळी फिल केला असेल. ठीक आहे, जर तुम्हाला टेलिफोन नंबर एखादा एक्स्ट्रा द्यायचा असेल तर तुम्ही ते देऊ शकता. ठीक आहे, ते एंटर केल्यानंतर सिम्पली तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, त्या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला इथे अपलोड करायचे. बघा फोटोचं जे आहे ते फोटोची साईज जी आहे ती 2.5 सेंटीमीटर ते 3.5 सेंटीमीटर इथपर्यंत तुम्हाला ठेवायची आहे. ठीक आहे, 100 DPIच्या वरती फाईल नसली पाहिजे. फाईलची साईज 50 KBच्या वरती नसली पाहिजे. ठीक आहे, जी फाईलची फॉर्मॅट असेल, जो फाईलचा फॉर्मॅट असेल तो JPG फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे. सिम्पली फोटोची साईज वेगळी आहे आणि सिग्नेचरची साईज वेगळी आहे. ठीक आहे, तर त्यानुसार तुम्हाला ते क्रॉप वगैरे करून ते करावं लागेल. ठीक आहे, तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे बघा, फोटो आणि सिग्नेचर जे आहे तुम्हाला एकाच फोटोमध्ये घेऊन, म्हणजेच त्या दोन्हीची एकच फाईल बनवून, जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की वरती तुमचा फोटो असला पाहिजे आणि खाली तुमची सिग्नेचर असली पाहिजे. अशाच प्रकारे तुम्हाला एकच फाईल बनवून त्याची अपलोड करायची आहे. ठीक आहे, फोटोची साईज जी गिवन आहे तीच तुम्हाला ठेवायची आहे. सेम सिग्नेचरची साईज जी आहे तीच तुम्हाला ठेवायची आहे आणि पूर्ण फाईलची साईज 50 KBच्या वर नसली पाहिजे. म्हणजे तुम्ही त्याला नंतर कम्प्रेस करून घ्या फाईल जनरेट झाल्यानंतर आणि JPG फॉर्मॅटमध्ये फाईल सेव्ह करा आणि तीच तुम्हाला इथं चूज फाईल करून अपलोड करून द्यायची. ठीक आहे, बघा ती फाईल अपलोड झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला खाली सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा इथे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे जातात. ठीक आहे, आता डॉक्युमेंट अपलोड्स हा एक टॅब तुमच्यासमोर ओपन होईल. ठीक आहे, आता इथे बघा तुम्हाला भरपूर सारे डॉक्युमेंटची लिस्ट दिसत आहे. सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्ट डॉक्युमेंट करायचं आहे. सिलेक्ट डॉक्युमेंट्स केल्यानंतर डॉक्युमेंट तिथे होईल. त्यानंतर अपलोड या बटनवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आणि ते अपलोड होऊन जाईल. जर तुम्ही बाय मिस्टेक चुकीचं डॉक्युमेंट अपलोड केलं असेल तर समोर तुम्हाला डिलीट ऑप्शनही आहे, तुम्ही ते डिलीट करून पुन्हा रिअपलोड करू शकता. ठीक आहे, तर तुम्हाला जे कोणते डॉक्युमेंटची लिस्ट इथं दिलेली असेल हे सर्व डॉक्युमेंट्स मी सजेस्ट केले की सर्व अपलोड करा आणि सर्व डॉक्युमेंटची साईज जी आहे ती 1 MBच्या अंडर असली पाहिजे. ठीक आहे, तुम्ही हे कम्प्रेस करून घेऊ शकता. ठीक आहे, हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत. अपलोड केल्यानंतर बघा एक एक व्यवस्थित ठीक आहे सबमिट केल्यानंतर बघा तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन ID स्क्रीनवर दिसेल, फीस अमाऊंट तुमच्या स्क्रीनवर दिसेल आणि पेमेंट इन्फो जी असेल ती असेल फर्स्ट इयर पोस्ट SSC डिप्लोमा रजिस्ट्रेशन. ठीक आहे, तर सिम्पली तुम्हाला काय करायचं, तुम्हाला इथे पेमेंट करून टाकायचं आहे. तुमच्या कॅटेगरीनुसार जर तुम्ही ओपन कॅटेगरी असेल तर वेगळी चार्जेस असेल किंवा बाकी कॅटेगरी असेल तर त्यांना वेगळी चार्जेस असेल. ठीक आहे, सिम्पली तुम्हाला पे केल्यानंतर बघा रोजर पेचा एक टॅब ओपन होतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन भेटतात, UPI कार्ड, नेट बँकिंग, वॅलेट आणि QR कोड सुद्धा. ठीक आहे, तर सिम्पली तुम्ही QR कोडवरून सुद्धा अप्लाय करू शकता. तर सिम्पली तुम्ही QR कोड थ्रू सुद्धा पेमेंट करू शकता. ठीक आहे, किंवा तुम्हाला UPI थ्रू करायचं असेल तर UPI पण ऑप्शन आहे. ठीक आहे, तर तुम्हाला पे करताना बघा स्कॅन केलं की तुम्हाला डायरेक्ट तुमच्या जे कोणतं तुम्ही ॲप यूज करत असेल त्याच्यावर पूर्ण अमाऊंट येऊन जाईल. सिम्पली तुम्हाला पे करायचं आहे आणि UPI टाकला तर UPI जरी टाकला तुम्ही तर त्याच्यानंतर ते एक्स्ट्रा चार्जेस काय असेल ते लाईक GST वगैरे ॲड होऊन तुम्हाला ते पे करावं लागणार. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा पे केल्यानंतर बघा साईट एकदा रिफ्रेश होईल. रिफ्रेश झाल्यानंतर पेमेंट कम्प्लिशनचं असं तुम्हाला एक कन्फर्मेशन भेटेल आणि तुम्हाला एक SMS पण येईल की तुमचं पेमेंट कंप्लीट झालं आहे. ठीक आहे, पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर बघा तुमचं पूर्ण फॉर्म तुम्हाला ओपन होईल. पूर्ण फॉर्म तुम्ही फिल केलेलं रजिस्ट्रेशन फॉर्मपासून ते लास्ट डॉक्युमेंट अपलोडपर्यंत सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर येईल. हा फॉर्म जो आहे तोच तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म असतो. तो तुम्हाला व्यवस्थित प्रिंट करून सेव्ह करून ठेवायचा आहे किंवा त्याची PDF बनवून तुमच्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवायची. तुमचे जे डॉक्युमेंट असतील जर तुम्ही हे आता आपण E-सिक्युरिटी थ्रू गेला आहे, जरी फिजिकल सिक्युरिटी थ्रू गेला आहे तरी पण तुम्हाला त्या डेटला तिथे जाऊन तुम्हाला जर तुम्ही फिजिकल केलं असेल तर तुम्हाला त्या डेटला त्या स्लॉटला तिथे जाऊन तुमचे फिजिकल डॉक्युमेंट दाखवून ते व्हेरीफाय करून घ्यायचे. आणि जर तुम्ही E-सिक्युरिटी चूज केलं असेल तर तुम्हाला ऑटोमॅटिकली मेसेज येऊन जाईल किंवा तुम्ही 2-3 दिवसानंतर जेव्हा लॉग इन करून बघशाल तेव्हा तुम्हाला तिथे ऑप्शन दिसेल की युअर डॉक्युमेंट हॅज बीन व्हेरीफाईड. ठीक आहे, असं एक ऑप्शन येऊन जाईल आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचे अॅक्नॉलेजमेंट फॉर्म तुम्ही डाउनलोड करू शकता, जो की तुमचा फायनल फॉर्म असेल.
ठीक आहे. जर रिजेक्ट झाला तर तुम्हाला पुन्हा पुन्हा भरावं लागेल. फीस पे पुन्हा करावी लागत नाही, त्याच्यामुळे ती काळजी करू नका. जरी काही चूक झाला असेल तरीही काळजी करण्यासारखं काही नाही आहे. ठीक आहे. आणि जरी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की पॉलिटेक्निकची पूर्ण काउन्सिलिंग तुम्हाला हवी असेल किंवा हवी आहे किंवा फॉर्म भरण्यातही तुम्हाला काही मदत हवी आहे किंवा तुम्हाला वाटत असेल की मी तुमचा फॉर्म भरावा पर्सनली, तरी काही हरकत नाही. तुम्ही सिम्पली मला खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमधल्या मेल आय डीवर मला मेल करू शकता. तिथं आपण कम्युनिकेट करू शकतो. ठीक आहे. तुमचा फोन नंबर ते तुम्ही शेअर करून द्या. मी तुम्हाला कॉलबॅक करेल. तुम्हाला पॉलिटेक्निकची काउन्सिलिंग लागत असेल तरी काउन्सिलिंगही आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि जस्ट फॉर्म फिलिंगसाठी हेल्प हवी असेल तर फॉर्म फिलिंगही आपल्याकडे होती. डिपेंड्स ऑन यू तुम्हाला काय हवं आहे. ठीक आहे. चालेल विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ एवढाच होता. जर तुम्हाला याच्यात काही डाऊट असेल, काही प्रॉब्लेम असेल, काही क्युरी असेल तर तुम्ही सिम्पली मला मेल करू शकता पर्सनली. आणि नाहीच तर मला कमेंट करा. मी कमेंट बॉक्समध्येही तुम्हाला रिप्लाय देईल लवकरात लवकर. ठीक आहे. चला, आजचा व्हिडिओ इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.